नमस्कार. मी डॉक्टर भूषण शुक्ल. पेरेंट अकॅडमी इंडियाचे आपण सर्व चाहते आणि प्रेक्षक, तुम्हाला सर्वांना 2026 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सर्वांना खूप आनंदाचं, सुखाचं आणि प्रेमाचं भरभराटीचं जावं, ही पेरेंट अकॅडमी इंडियाची टीम म्हणजे मी आणि माझा मित्र प्रसाद शिरगावकर आमच्या दोघांच्यातर्फे तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाचा जो पहिला विषय निवडला आहे तो अनेक जणांनी अनेकदा मागितलेला विषय आहे, तो म्हणजे होमस्कूलिंगबद्दल काहीतरी सांगा आम्हाला. मी खरं तर होमस्कूलिंग करणारी मुलं मी माझ्या क्लिनिकमध्ये बघतो, बाहेर त्यांच्या पालकांना भेटतो, पण मी त्याच्यावर मुद्दाम आत्तापर्यंत व्हिडिओ केला नव्हता कारण ती संख्या खूप छोटी आहे. म्हणजे अक्षरशः बहुतेक अख्ख्या देशात मिळून जिथे काही कोटी मुलं, म्हणजे प्रॉब्ली जवळजवळ 20-22 कोटी मुलं ही शाळेमध्ये अख्ख्या भारतामध्ये असतात, प्री प्रायमरी ते 12वीच्या वयोगटामध्ये, आणि त्यातली काहीशे मुलं फक्त होमस्कूलिंगसाठी असतील. पण तरीही त्या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला शिक्षणाबद्दल काहीतरी वेगळा विचार करता येतो किंवा शिक्षणाबद्दल काहीतरी चर्चा करता येते, डोक्यात काहीतरी एक चाकं फिरायला लागतात, म्हणून मी हा विषय घेतला आहे. तर बघा तुम्हाला काय वाटतंय ते. शालेय शिक्षण ही फारशी छान गोष्ट नाही आहे. ज्या प्रकारे गोष्टी शिकवल्या जातात, ज्या गोष्टी शिकवल्या जातात, त्या ज्या प्रकारे परीक्षांच्या माध्यमातून तपासल्या जातात, शाळांची जी एकंदरीत सिस्टीम असते की तुम्ही उठायचं, बसमध्ये किंवा कशात तरी बसायचं किंवा आईवडिलांच्या बरोबर शाळेपर्यंत जायचं, तिथे 6-7-8 तास काढायचे, परत यायचं, ते शाळेचे विविध नियम, त्यांचे प्रोजेक्ट्स, त्यांचा खर्च, त्या निमित्ताने होणारे गोंधळ, या सगळ्यातनं पालकांना आणि बहुतेक सर्व मुलांनाही खूपसा त्रास होतो. ह्याच्यात काही शंका नाही की शाळा हा एकंदरीतच खूप सुखद अनुभव आहे आणि तो संपू नये असंच आम्हाला वाटतं, असं काही कुणी म्हणत नाही. खूप तक्रारी असतात. अनेक जणांची तर ही ठाम भूमिका आहे की शाळेत गेल्यामुळे ॲक्च्युली मुलांचं नुकसान होतं, ह्याच्यापेक्षा मुलं न शिकलेली बरी. ही जरी टोकाची भूमिका असली तरी एक प्रकारे त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, कारण शाळेच्या त्या सरळ धोपट पद्धतीमध्ये जिथे अजिबात काही सृजनशीलतेला वाव नाही आहे, काही वेगळं करायला परवानगी नाही आहे आणि तुम्हाला मिळणारे मार्क आणि तुम्ही पाळलेल्या आज्ञा ह्याच्या पलीकडे खरं कशाला किंमत नाही आहे, अशा वातावरणात तुम्ही तुमची मुलं वाढवत आहात, तर ते फक्त यंत्रांचे भाग होणार आहेत, यंत्रमानव बनणार आहेत, त्यात काहीही मनुष्यपणा शिल्लक राहणार नाही, असा अत्यंत ठाम विचार असलेले जगामध्ये अनेक लोक आहेत. ते स्वतःच्या पद्धतीने या रेजिमेंटेड शाळांना, म्हणजे मिलिटरीसारख्या चालवल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीला विरोध करायचा, त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह द्यायचा प्रयत्न करत असतात. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे अल्टरनेटिव्ह्ज जगामध्ये उभे राहिलेले आहेत. पहिलं अल्टरनेटिव्ह जे सर्वात पॉप्युलर आहे ते म्हणजे वेगळ्या प्रकारच्या शाळा, नवीन प्रकारच्या शाळा की जिथे वेगळ्या प्रकारे मुलांना शिकवलं जाईल, म्हणजे मॉन्टेसरीसारख्या मेथडनी शिकवल्या जाणाऱ्या शाळा. महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यावर अनेक प्रकारचे प्रयोग झालेले आहेत. अनेक प्रकारच्या या शाळा महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये अवेलेबल आहेत की जिथे मुलांना युनिफॉर्म नसतो, एक स्पेसिफिक वेळ नसते, मुलं वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिकू शकतात, वेगळे वेगळे विषय स्वतःसाठी निवडू शकतात, स्वतःच्या वेगाने शिकू शकतात, वेगळ्या वेगळ्या वयोगटाची मुलं एकत्र बसून काहीतरी शिकत असतात. असे अनेक प्रकारचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत. तो एक संख्येने बघितला तर सर्वात मोठा भाग आहे. दुसरा एक जो भाग आहे ज्याला होमस्कूलिंग म्हणतात, की जिथे पालक मुलांच्या शिक्षणाची पूर्णपणे जबाबदारी घेतात आणि त्या मुलांना शाळेत कुठल्याही न घालता स्वतःच्याच घरी ठेवून स्वतः पालक मुलांना शिकवतात किंवा पालकांचे गट एकत्र येऊन 10-12 मुलांची, 8 मुलांची, 5 मुलांचा तो एक शिक्षण गट चालवतात की प्रत्येक पालक काहीतरी वेगळं शिकवतोय, प्रत्येकाच्या घरी मुलं वेगळ्या वेगळ्या दिवशी जात आहेत आणि अशा प्रकारे ते शिक्षण होतं. त्याच्यात काही लोक हे कुठला तरी एक बोर्ड निवडून त्याचा करिक्युलम, त्याची पुस्तकं घेऊन त्या प्रकारे शिकवत असतात. तिसरा गट असा आहे की ज्याला अनस्कूलिंग म्हणतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचे नियम, अभ्यासक्रम,
नाहीत, बोर्डाचा आता संबंधच येत नाही. मुलं मोकळेपणाने जग एक्सप्लोअर करता आहेत, आईवडिलांबरोबर घरात समाजात वावरता आहेत, इतर मुलांना भेटता आहेत, स्वतःला जो विषय आवडेल तो स्वतःच्या पद्धतीने शिकता आहेत. आणि हे शिक्षण स्वतःचं करत असताना त्यांना जी मदत लागते ती मदत देण्यापुरते आई वडील किंवा कोणीतरी ॲडल्टचा तिथे संबंध येतोय, की जिथे कुठल्याही प्रकारचं वेळापत्रक नाही, विषयाची ठरलेली गती, ठरलेला करिक्युलम नाही, शिकवायची ठरलेली पद्धत नाही, असं पूर्णपणे स्वातंत्र्य असलेलं शिक्षण, स्ववेगाने, स्वकल्पनेने आणि स्वप्रेरणेने केलेलं मुलांनी शिक्षण, ह्याला अनस्कूलिंग म्हणतात. अर्थातच या प्रकारची मुलं खूप थोडी असतात. माझ्या मते अख्ख्या भारतात हाताच्या बोटावर मोजणे इतकी किंवा काही डझन मुलं ही अनस्कूलिंग पद्धतीमध्ये असतील. अजूनही एक वेगळा आस्पेक्ट आहे, त्याचाही विचार करूया. शिक्षण क्षेत्राबद्दल अत्यंत तीव्र मतं असलेले पालक अशा प्रकारच्या सोयी स्वतःच्या मुलांसाठी करतात. हा एक गट झाला. काही मुलं ही त्यांच्या जन्मतः किंवा नंतर निर्माण झालेल्या डिफिकल्टीजमुळे सर्वसाधारण शाळेमध्ये शिकू शकत नाहीत. म्हणजे कदाचित त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असेल, काहीतरी शारीरिक विकलांगत्व आलेलं असेल ज्यामुळे ते मूल रेग्युलर शाळेतच जाऊ शकत नाही आहे. कारण आपल्या शाळा डिसेबल्ड फ्रेंडली नसतात. विकलांगांना जाता यावं, अशा प्रकारच्या सहजतेने वावरता यावं अशा प्रकारे त्या शाळा बनवलेल्याच नाही आहेत किंवा बनवल्या जातच नाही. किंवा त्या मुलांच्या काहीतरी विशेष गरजा असतात. म्हणजे खूप हायपर ॲक्टिव्हिटी असलेलं मूल असू शकतं, ऑटिझमसारखा आजार असलेलं मूल असू शकतं. त्या मुलांना नॉर्मल शिक्षण पद्धतीमध्ये त्यांना जे जमेल त्या पद्धतीने शिकवलं जाणं हे गरजेचं असतं. आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग असलेले शिक्षकच सर्वसाधारण शाळांमध्ये नसतात. त्या शाळांमधली परिस्थिती तशी नसते. त्यामुळे या मुलांना नाईलाजाने शाळा सोडाव्या लागतात. आणि अजून एक गट आहे, हा खूप छोटा गट आहे पण त्याच्याबद्दलही आपण बोललं पाहिजे, की कमालीची जबरदस्त प्रतिभा असलेली काही मुलं असतात. मग ती खेळामधली प्रतिभा असेल, ती कलेमधली प्रतिभा असेल, ती कुठल्या तरी एका विशिष्ट विषयामधली म्हणजे गणित किंवा फिजिक्स सारख्या विषयातली प्रतिभा असेल, किंवा त्या मुलाचा खूप इंटेन्स कशातला तरी इंटरेस्ट असतो आणि ते सगळं करताना जी सर्वसाधारण शाळा आहे ती त्या मुलाच्या प्रतिभेला न्याय तर देतच नाही, उलट त्या प्रतिभेची तिथे कुतरओढ होते, घुसमट होते. आणि अशा वेळी ती शाळा सोडून त्या मुलाला बाहेर पडून काहीतरी स्वतःचं टाइम टेबल बनवावं लागतं, स्वतःचे कोचेस, स्वतःचा अभ्यासक्रम, स्वतःचा वेग ठरवावा लागतो, कारण त्याचा वेग हा इतर मुलांपेक्षा खूप जास्त आहे. तर अशा मुलांनाही त्या शाळा नेहमीच्या उपयोगी नसतात. दरवर्षी जास्त जास्त मुलं या टिपिकल शाळांमधनं बाहेर पडून हे वेगळे रस्ते निवडत आहेत. ज्या मुलांना अत्यंत जबरदस्त प्रतिभेमुळे बाहेर पडावं लागतं आहे किंवा कुठल्या तरी शारीरिक किंवा बौद्धिक प्रश्नामुळे बाहेर पडावं लागतं आहे, त्यांच्याबद्दल मी आत्ता चर्चा करत नाही आहे. सर्वसाधारण तुमच्या माझ्यासारखी जी मुलं आहेत पण ज्यांना अनस्कूलिंग किंवा होम स्कूलिंग करायचं आहे त्यांच्याबद्दल बोलतोय. अनस्कूलिंग जर करायचं असेल म्हणजे शाळा ही संकल्पनाच पूर्ण टाकून मुलांनी पूर्ण स्वप्रेरणेने स्ववेगाने शिकायचं असेल तर तुम्ही हा प्रयोग एखादा वर्ष जरूर घरी करून बघा, की तुमच्या मुलाला स्वतःचा वेग कसा आहे, त्याला स्वतःचा वेळ मॅनेज करता येतोय का, स्वतःहून ते मूल किती गोष्टी मॅनेज करू शकतं आहे का. कोणी लक्ष द्यायला नाही, कोणी सांगायला नाही, कुठलंही टाइम टेबल नाही म्हटल्यावर त्याचा अख्खा दिवस एकच कुठली तरी गोष्ट जी युजली स्क्रीन किंवा कम्प्युटर असतो त्याच्यावर जातं आहे का. आणि हे सगळं मॅनेज करणं तुम्हाला कसं जमतं आहे हे तुम्ही जरूर बघा. अनेक मोठी मोठी लोकं ही अशा प्रकारे अनस्कूलिंगनी शिकलेली आहेत. आपलं मूल त्या थोरा मोठ्यांप्रमाणे व्हावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ते अंगभूत गुण त्याच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये आहेत का हे तुम्हाला बघावं लागेल. होम स्कूलिंगवाल्या मुलांमध्ये एक महत्त्वाचा विचार करायचा भाग असा आहे की शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षण पद्धतीतून निर्माण झालेला समाज ह्याबद्दल तुमचे जर इतके तीव्र प्रतिक्रिया असतील आणि ते सगळं 100% चुकीचंच आहे असं जर तुमचं ठाम मत असेल तर पुन्हा मुलांना याच समाजामध्ये जगायचं, या समाजाचा भाग व्हायचा आहे,
तर ही त्यांची जुळवणूक कशी होणार आहे, तो सांधा समाजाशी परत कसा जुळणार आहे, ह्याचा तुम्हाला विचार करायला पाहिजे. तुम्ही एक विशिष्ट बोर्डाचं करिक्युलम फॉलो करणार आहात, पुस्तकं फॉलो करणार आहात, का तुम्हाला स्वतःला शिक्षण क्षेत्राची आणि सर्व विषयांची इतकी जाण आहे की तुम्ही ती मुलं आणि त्यांच्यासाठी निवडलेली पुस्तकं हे व्यवस्थित ठरवू शकता, कोणाची तरी मदत घेऊ शकता, ह्याचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. तुम्ही स्वतःच सगळे विषय शिकवणार आहात का काही विषय तुम्ही शिकवणार आहात, म्हणजे घरातले दोघं तिघं मिळून वेगळे वेगळे विषय घेणार आहेत, काही विषयांसाठी शिकवणी किंवा बाहेरच्या शिक्षकांची मदत घेणार आहात, काही विषयांसाठी होमस्कूलिंगच करणाऱ्या इतर पालकांची मदत घेणार आहात आणि काही विषय हे मुलांना स्वप्रेरणेने शिकू देणार आहात, ह्याचीही तुमच्या मनामध्ये एक तयारी लागते, त्याचं टाईमटेबल लागतं, त्याचा विचार केलेला असावा लागतो आणि दरवर्षी ते नव्याने परत करायची तयारी दाखवावी लागते. मानसोपचार तज्ज्ञ, मुलांचा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून माझ्या दृष्टीने एक या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, जो अल्टरनेटिव्ह स्कूलिंग असो, होम स्कूलिंग असो किंवा अनस्कूलिंग असो, त्यामध्ये जो महत्त्वाचा बनतो तो म्हणजे सोशलायझेशन, मुलांचं सामाजिकरण, आपल्या बरोबरच्या समाजाशी सांधा जुळवून असणं, हे सर्वसामान्य माणसाला आणि अगदी तुम्ही कितीही एक्सेप्शनल असाल तरीसुद्धा भयंकर गरजेचं आहे. आणि या प्रकारचे जे स्किल्स आहेत हे फक्त इतर मुलांबरोबर राहूनच शिकता येतात. हे फक्त घरामध्ये किंवा एकट्या मुलाला शिकण्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर फक्त एकटा बॅट्समन क्रिकेट शिकू शकत नाही. त्याला बॉलर लागतो, त्याला फिल्डर्स लागतात, त्याला अंपायर लागतात, त्याला कोच लागतो, त्याला ग्राउंड लागतं, त्याला प्रेक्षक लागतात, त्याला स्पॉन्सर्स लागतात. या सर्व प्रकारच्या गोष्टी त्याला लागतात की तुम्ही फक्त एकटे मी बॅट घेऊन जातो आणि क्रिकेट शिकतो असं करू शकत नाही. इतर समाजाच्या संघटनेची तुम्हाला गरज असते. तर हे सर्व करताना अल्टरनेटिव्ह स्कूलमध्ये जात असेल तर आपलं मूल फक्त त्याच छोट्या गटात अडकून पडतं आहे का? होम स्कूलिंग करत असू आणि जर ते गटात नसेल, एकट्या मुलाचं होत असेल तर पुन्हा एकदा हे मूल सगळ्यांपासून वेगळं होतं आहे का? आणि शाळेमध्ये ज्या अनेक फॅसिलिटीज असतात, उदाहरणार्थ मोठं ग्राउंड असतं किंवा, तर त्याचं आपण काय करणार आहोत? अनस्कूलिंग करणार आहोत तर हे मूल इतर मुलांना कुठे भेटणार आहे, ह्याचा तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. कारण सोशलायझेशनसाठी मग त्या मुलांना कलेच्या निमित्ताने, खेळाच्या निमित्ताने, सामाजिक कार्याच्या निमित्ताने त्यांच्या वयाच्या इतर मुलांना भेटता येईल अशा गटांची सोय तुम्हाला करावी लागते. त्याचं काहीतरी टाईमटेबल बनवावं लागतं आणि काहीतरी नियमाने, काहीतरी नेटाने ते सतत फॉलो करत राहावं लागतं. तरच मुलांचं समाजीकरण किंवा समाजाबरोबरचे सांधा जुळण्याची प्रक्रिया आणि तो सांधा जुळून राहण्याची प्रक्रिया ही होऊ शकते. नाहीतर ती मुलं एकटी पडू शकतात, ह्याचाही तुम्हाला विचार केला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा हा मुलांसाठी नाही आहे, म्हणजे डायरेक्टली मुलांसाठी नाही आहे, हा पालकांसाठी आहे. हे सगळं करण्यासाठी म्हणजे अनस्कूलिंग किंवा होमस्कूलिंग करण्यासाठी कमीत कमी एका पालकाला हे 100% स्वतःचं काम म्हणून अंगावर घ्यावं लागतं. त्यांना दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धंदा व्यवसाय हा करता येत नाही किंवा केला तर अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये करता येतो. पुन्हा तुम्ही आणि तुमचं मूल हीच जर दोन व्यक्ती सतत एकमेकांच्या समोर दिवसभर राहणार असतील तर हे जमणार आहे का? मुलाच्या कलांनी जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुमचा स्वभाव कमालीचा प्रेमळ असावा लागतो, कमालीचा ॲकोमोडेटिंग असावा लागतो, खूप फ्लेक्झिबलही असावा लागतो. असा तुमचा स्वभाव आहे का? का ते मूल एका विशिष्ट दिशेने जात आहे आणि ती तुम्हाला दिशा पटत नाही आहे, तर तुमच्या आणि मुलाचे त्याच्यावर खटके उडता आहेत, त्याला खूप धारदार संघर्षाचं स्वरूप येतं आहे, असं होणार आहे का? तुझ्यासाठी मी सगळं सोडून घरी बसलो आहे किंवा बसले आहे आणि तू त्याचा व्यवस्थित आउटपुट देत नाही आहेत, हा तुमच्या मनात एक त्रासदायक भाग निर्माण होऊ शकतो का, जर ते मूल तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या अपेक्षांप्रमाणे वागत नसेल तर? आणि घरातली इतर लोक ह्याला कसा रिस्पॉन्स देणार आहेत, हे तुम्ही किती वर्ष करू शकाल? तशी समविचारी लोक, तसे सहकारी तुम्हाला मिळता आहेत का, ह्याचा सगळ्याचाही पालक म्हणून तुम्हाला विचार केला पाहिजे. कारण ह्याचं एक आर्थिक अंग आहे आणि ह्याचं एक मनस्वास्थ्याचं सुद्धा अंग आहे. पूर्ण वेळ एकाच मुलाबरोबर किंवा 2-4च मुलांबरोबर अख्खा दिवस काढणे, महिन्यानुमहिने, वर्षानुवर्षे हे करणे, हे काही लोकांना कमालीचं त्रासदायक आणि छळवादी होऊ शकतं. सुरुवातीला उत्साहाने केलं तरी हे टिकेल याची काही खात्री नाही. तर ह्यातले कुठलेही प्रयोग जर तुम्हाला करून बघायचे असतील
आपल्या मुलासाठी हा रस्ता जास्त योग्य आहे का हे बघायचं असेल, तर अशा प्रकारच्या अल्टरनेटिव्ह शाळांना भेट द्या. मुलांना तिथे 10-15 दिवस, महिनाभर जाऊ द्या. बघा ते कसं आहे. होम स्कूलिंगचा तुम्हाला ट्राय करायचा असेल तर दिवाळीची किंवा मे महिन्याची एखादी सुट्टी ही त्याप्रमाणे प्लॅन करून तुमच्या एकुलत्या एक मुलाला किंवा 4-5-10 मुलांना एकत्र करून त्याप्रमाणे शिकवायचा प्रयत्न करा. अनस्कूलिंग करायचं असेल तरीही तुम्हाला सुट्टीचा वापर करून हा प्रयोग पहिल्यांदा घरातले घरात करून बघता येईल. त्यातनं तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे जसं तुम्ही हलवायाच्या दुकानात गेल्यावर एखादी मिठाई तुम्हाला चांगली वाटली तर तो त्याचा एक तुकडा तुमच्या हातावर देतो आणि तुम्ही त्याची चव घेऊन बघता आणि मग ठरवता की आपल्याला ही अर्धाशीर घरी न्यायची आहे का नाही. त्याप्रमाणे याची थोडी चव घेऊन बघा, छोटे प्रयोग करून बघा आणि मग स्वतः ठरवा. मात्र एक गोष्ट अगदी निश्चित आहे की समाजाशी तोडून वागणं ह्याच्यात खूपसं शहाणपण नाही, तुम्ही कितीही टॅलेंटेड असलात तरी. आणि सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीने स्वतःवर घेणं आणि त्या मुलाला त्या व्यक्तीशी कायमचं बांधून राहावं लागणं हेही खूपसं त्या मुलासारख्यासाठी चांगलं नाही आहे आणि तुमच्यासाठी नाही आहे. तर या सगळ्याचा साकल्याने विचार करून तुम्ही तुमच्या मुलांसाठी योग्य निर्णय घ्याल अशी मला अगदी खात्री आहे. प्रयोग करून बघा. जर असं वाटलं की अरे आपल्या मनासारख्या दिशेने हे जात नाही आहे तर तुम्ही परत मेनस्ट्रीम शाळेमध्ये अर्थात जाऊ शकता. त्यामुळे त्या भीतीने प्रयोग थांबवू नका. जरूर प्रयोग करून बघा. आय विश यू व्हेरी हॅपी एज्युकेशन.